नमस्कार, मी डॉक्टर कमलेश सूर्यवंशी, आपला होमिओपॅथिक मित्रांनो, आज आपल्या बरोबर मंगेश पोळे सर आहेत, जे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत, तसेच वास्तुशास्त्र तज्ञ आहेत आणि स्वरज्ञानमध्ये त्यांना प्रचंड नॉलेज आहे. आज आपण त्यांच्याकडून एक रास पाहणार आहोत आणि ती खूप इंटरेस्टिंग रास आहे. ती म्हणजे मिथुन रास. मिथुन रास आणि होमिओपॅथी याचा कसा संबंध आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी मंगेश सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मिथुन राशीबद्दल मार्गदर्शन करावं. डॉक्टरांच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आपण डॉक्टरनी सांगितलं तसं मिथुन राशीबद्दल चर्चा करणार आहोत. मिथुन ही तिसरी राशीचक्रामधली आणि जसं नाव आहे मिथुन, या नावाप्रमाणे आपल्याला एक स्त्री आणि एक पुरुष किंवा आपण एक युवती आणि एक युवक असे एकमेकांकडे बघतायत असं त्या राशीचं चिन्ह आहे. आणि सर, मिथुन हा शब्द सुद्धा तुम्हाला मैथुनच्या जवळ जाणारा शब्द आहे. त्याच्यामुळे मैथुन झालाय का तर नाही, पण मिथुन आहे. म्हणजेच ते दोघे बोलतायत. हा जो त्यांचा बोलण्याचा जो व्यवहार चाललेला आहे तो कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल गप्पा नसाव्यात किंवा ते कुठल्याही प्रकारे भाजीचा आणि मार्केट रेट याच्याबद्दल नसावं किंवा शेअर मार्केट बद्दलही नसावं. म्हणजे ती जी चर्चा आहे ती प्रेमाची चर्चा आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की मिथुन जे जातक असतात ते अत्यंत प्रेमळ असतात आणि त्यांना प्रेम मिळवण्याची भावना सुद्धा असते. म्हणजे मी तुम्हाला प्रेम देतो, तुम्ही मला प्रेम द्या. जसं होमिओपॅथीमध्ये रुब्रिक आहे अफेक्शन रिटर्न्स अफेक्शन. यामध्ये माझ्या फॉस्फरस, पल्सिटिला अशा खूप प्रेमळ रेमेडीज येतात ज्यांना प्रेमाची गरज असते. जसं पल्सिटिला बघितलं, ज्या ठिकाणी प्रेम मिळेल त्या ठिकाणी धावणारी रेमेडी म्हणजे पल्सिटिला. उदाहरणार्थ समजा अमुक एक्स व्यक्ती बरोबर ती घरातली असेल आणि ही जी मिथुन आहे ती एक छोटी मुलगी आहे, तर तिला समजा बाबांकडून प्रेम मिळतं आहे, तर ती बाबांकडे जाईल आणि बाबांकडून सगळे लाड पुरवून घेईल. पण ज्यावेळी बाबा लाड करायचे थांबतील त्यावेळी ती बाबांकडे मग फुलली आणि लगेच दुसरी जर आई त्या ठिकाणी तिचे लाड पुरवत असेल तर मग ती आईला खूप लाडीगोडी लावेल. अशी जी असते ती पल्सिटिला असते. आणि जी फॉस्फरस असते ती इतरांमध्ये इझिली मिक्स होऊ शकते आणि तिचं एकच जे ध्येय असतं ते म्हणजे प्रेम मिळवणं. अफेक्शन रिटर्न अफेक्शन. आणि या प्रेमामध्ये पण ना फॉस्फरस बऱ्याच वेळेला बिझनेस बघतो, कारण की तिला असं वाटतं की प्रेम म्हणजे पण एक देवाणघेवाण असायला पाहिजे. निरपेक्ष प्रकारचं प्रेम पल्सिटिला आणि फॉस्फरस या दोघांमध्ये नसतं. बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळी तुम्ही अपेक्षा ठेवल्या जातात, मग ती प्रेमाची जरी अपेक्षा असली आणि त्या अपेक्षा ज्यावेळी त्याचा भंग होतो त्या ठिकाणी मग त्यांचे एलिमेंट स्टार्ट होतात, म्हणजे तिथून आजार सुरुवात होते. तर या दोन्ही रेमेडींचा प्रॉब्लेम तेव्हाच होतो ज्यावेळी त्यांना निग्लेक्ट केलं जातं, समोरच्याकडून तितकंसं प्रेम मिळत नाही. त्यावेळी पल्सिटिला आणि फॉस्फरस ज्या मे बी कदाचित या मिथुन राशीच्या असू शकतात, तर त्या ठिकाणी त्यांचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मिथुन राशी ही द्विस्वभाव रास असते आणि मिथुन राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे. वायू तत्व म्हणजे सर बुद्धीचं एक चांगलं तत्व मानलं जातं. आणि मिथुन, तुळा आणि कुंभ अशा 3 राशी या बौद्धिक राशी समजल्या जातात. त्यामुळे मिथुन रास ही बुद्धी तत्वाची असल्यामुळे बौद्धिक नक्कीच असते आणि हुशार असतात या राशीचे जातक. परंतु जसं मी सांगितलं, मिथुन, तुळा आणि मग कुंभ, तर क्रमाक्रमाने चढत्या क्रमाने बुद्धी वाढत झालेली किंवा बुद्धीची ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय झालं तर मिथुन रास ही बुद्धीच्या सुरुवातीच्या स्तरावरती असते. त्यामुळे हे प्रचंड जिज्ञासू असतात. मला हे समजून घ्यायचंय, मला ते समजून घ्यायचंय, मला हे आवडतंय, मला ते आवडतंय. आणि द्विस्वभाव रास असल्यामुळे सतत त्यांचं जे फोकस असतो तो बदलत असतो. आतापर्यंत मला हे आवडत होतं, आता मला ते छान वाटतंय आणि त्याच्यानंतर मला ते छान वाटतंय. अशी जी रेमेडी असते ती फॉस्फरस असते, जी क्युरियस असते, जिला सगळं काही जाणून घ्यायचं असतं. आणि सेकंड जी असते ती सल्फर पण असते, पण सल्फर थोडी डीप असते. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर तिने असं त्याला वाटलं की बाबा मला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे, तर पूर्ण डीप जाते आणि त्या गोष्टीमध्ये अजून काही नवीन आहे म्हणजे ऑलरेडी तिकडे नसतं
तर ती नवीन शोध पण लावते. म्हणजे फॉस्फरस असते ती सुपरफिशियल असते. म्हणजे आता ह्या गोष्टीचं थोडंसं चाचपडून बघेल, लगेच दुसरीकडे त्यांचं मन जाईल, जी गोष्ट थोडीशी अट्रॅक्टिव्ह असेल, मग त्या ठिकाणी थोडंसं ती प्रयत्न करेल, ती गोष्ट थोडीशी जाणून घेईल, मग तिकडून मन हटलं, मग तिसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचं मन आकर्षित असेल. तर अशी जी रेमेडी आहे ती फॉस्फरस आहे, जी सगळीकडे काही ना काही छोटे छोटे जाणून घेण्याची ज्याची क्युरियोसिटी असते, पण त्या तेवढ्या डीप नसून त्या फक्त सुपरफिशियल असतात. मिथुन राशी ही अत्यंत हुशार, चौकस आणि हजरजबाबी स्वभावाचे असतात. म्हणजे त्यांना एखादा जर प्रश्न विचारला तर ते त्यांच्याकडे पटकन उत्तरं ते द्यायला तत्पर असतात. मग कधी कधी या पटकन उत्तर देण्याच्या त्यांच्या स्वभावामध्ये जर एखाद्या गोष्टीचं उत्तर जर नसेल त्यांच्याकडे, तरी सुद्धा ते इकडून तिकडून काहीतरी जुळवून उत्तर देण्याच्या प्रयत्नात असतात. म्हणजे थोडीशी ते लिबर्टी घेतात, थोडी चिटिंग करतात आणि त्या चिटिंग मध्ये कधी कधी ते ठोकमठोक सुद्धा करतात. ओके, म्हणजे मिथूनवर जास्त भरोसा ठेवू शकत नाही, पण ते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की मला बऱ्यापैकी येत आहे. म्हणजे ते स्वतःकडे कदाचित त्या दुसऱ्या व्यक्तीला आकर्षून घेत असतील. इकडे रुब्रिक आहे मॅग्नेटाइज डिझायर टू बी, आणि हाच जो महत्वाचा जो गुणधर्म आहे हा फॉस्फरस रेमेडीमध्ये पण आहे, की लोकांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करून घेणं. आणि पूर्णतः फोकस त्यांचा हाच असतो की लोकांनी माझ्याकडे आकर्षित व्हावं आणि माझ्याकडेच पाहावं. कारण की फॉस्फरस जी व्यक्ती असते तिला एकटं राहायला आवडत नाही, तिला लोक लागतात. कारण की एकटं राहिलं तर अॅग्रवेशन होतं, तिला बरेचसे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे प्रॉब्लेम जरी तिला झाला, म्हणजे एखादा आजार जरी झाला किंवा आजार होणार आहे असं वाटलं किंवा छोटंसं डायग्नोसिस तरी मिळालं, तरी त्या गोष्टीबद्दल ती अनेक लोकांकडे चर्चा करेल. इकडे एक रुब्रिक आहे, डिस्कसेस सिम्पटम्स विथ एव्हरीवन. पण ह्याच्या मागे कारण काय आहे की का ती सगळ्यांशी तिचे सिम्पटम्स डिस्कस करते? कारण की तिला जाणून घ्यायचं असतं की एक्झॅक्टली ह्याच्यातून सोल्युशन काय, दॅट इज लाईट डिझायर फॉर. पण का? कारण की लोकांशी बोलल्यानंतर त्यांच्याकडून जो फीडबॅक पॉझिटिव्ह येतो ते तिला सुखावून जातं. लाईट डिझायर फॉर पॉझिटिव्हली हा जो सुखावह आहे, हा जो एक आतून आता मला बरं वाटतं, आता मला काय होणार नाही. कारण की कुठलीही भयानक गोष्ट अशी त्यांना वाटते किंवा ही भयानक आहे माझ्यासाठी, त्या गोष्टीने ते अति प्रभावित होऊन जातात, घाबरून जातात आणि मग जवळच्या व्यक्तीला ते क्लिंग करतात किंवा अरे बापरे मला असं झालं, आता मी काय करू. पण ज्यावेळी समोरची व्यक्ती त्यांना ऍश्युरन्स देते, अरे सोड रे, मला पण असं झालेलं, मी अशी ट्रीटमेंट केली, मी पूर्ण आज बरी आहे, तर त्या ठिकाणी असं ज्यावेळी ऐकलं जातं त्यावेळी त्या ठिकाणी फॉस्फरस व्यक्तीला बरं वाटायला लागतं. म्हणून डिस्कसेस सिम्पटम्स विथ एव्हरीवन. का? कारण की त्याच्यातून मला सोल्युशन मिळू शकतं हे फॉस्फरसला माहीत असतं. म्हणून फॉस्फरस एक खुली किताब टाईप असतं. स्वतःच्या मनातलं दुसऱ्यांना ते इझिली सांगू शकतात. ते नॅट्रम मूर सारखे स्वतःच्या गोष्टी स्वतःपर्यंतच ठेवत नाहीत, तर इवन बेडमधल्या गोष्टी पण फॉस्फरस आपल्या मित्राशी सहजपणे बोलू शकतात. मिथुन राशीच्या जातकांना नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन विषय समजून घ्यायला आवडतात. त्यामुळे ते एका विषयावर, मगाशी तुम्ही छान उल्लेख केलात की त्यांचे फोकस सतत बदलत असतात. एकदा त्यांना एखादी गोष्ट चांगली वाटते, मग त्यांना ती गोष्ट टाकून ते दुसरीकडे आकर्षित होतात. तसं द्विस्वभाव रास असल्यामुळे मिथुन रास कधी एका निर्णयाला येऊ शकत नाही आणि त्यांचा हा दोष आपण म्हणू शकतो की ते एकाच वेळी दोन दगडावरती पाय द्यायचा प्रयत्न करतात. तर मी नेहमी माझ्या लेक्चरमध्ये हे उदाहरण देतो, तसंच आजही मी हे तुम्हाला मिथुन रास कशी असू शकते आणि फॉस्फरस व्यक्तिमत्व कसं असू शकतं ते मी तुम्हाला या उदाहरण सांगतो. समजा एक मुलगी जिचं 12वी आता झालेलं आहे आणि आता सीईटीचा निकाल यायचा बाकी आहे. तिच्या वडिलांनी सांगितलं तोपर्यंत तू बाहेरगावी कुठेतरी फिरून ये. तिचं विमानाचं तिकीट बुक होतं आणि मग ती बाहेर जायला निघते. घरातून ती कॅब बुक करते आणि जशी ती कॅब येते ती कॅबमध्ये बसते आणि पाहते तर एक लेडी ड्रायव्हर असते आणि ही महिला ड्रायव्हर इतकी उत्कृष्टपणे कार चालवत असते. हिचं मूळ स्वप्न असतं की मला डॉक्टर व्हायचं आहे
पण त्या महिला डॉक्टरच्या त्या कार ड्रायव्हिंगने इतकी ती प्रभावित होऊन जाते, ती म्हणते नाही मला ड्रायव्हर झालं पाहिजे. मग नंतर ती ज्यावेळी कार एअरपोर्टवर येते त्यावेळी त्या ठिकाणी चेकिंगसाठी ज्या सीआरपीएफच्या महिला असतात त्यांना त्यांच्या पर्सनॅलिटीकडे पाहून ती इतकी प्रभावित होते, ती बोलते नाही मला सीआरपीएफ मध्ये जायला पाहिजे. पुढे जाते आणि ज्यावेळी ती विमानात एंट्री करते त्यावेळी पाहते वाह, या ज्या एअर हॉस्टेस आहेत त्या दिसायला किती सुंदर आहेत, त्या बोलायला किती चांगल्या आहेत, त्यांना किती चांगला रिस्पेक्ट मिळतो. मग त्यांना असं वाटतं नाही मला आहे ना एअर हॉस्टेस झालं पाहिजे. आणि मग नंतर ज्यावेळी आत विमानात शिरतात लेफ्ट साईडला त्यांचं ज्यावेळी नजर जाते पाहते तो विमान उडवणारी एक महिला पायलट असते. ते वाह काय पर्सनॅलिटी आहे, मला आहे ना पायलट व्हायचं आहे. तर अशी माझ्या मते सतत चेंज होणारी जी फॉस्फरस रेमेडी ती कदाचित मिथुन राशीची मिळती जुळती असू शकते. सर तुम्ही या ज्या तुमच्या रेमेडीज सांगतात त्या खरंच एकदम आकर्षक असतात. कारण कधी कधी मला अमेझिंग वाटतं की या सगळ्या तुम्ही सांगितलेल्या रेमेडी त्या राशीवर कशा परफेक्ट जात असतात. तर नक्कीच त्याच्याबद्दल तुमचा धन्यवाद. शेवटी पर्सनॅलिटी आम्ही विचार करतो आणि तुम्ही राशीमध्ये पण पर्सनॅलिटीचाच विचार करून ह्या व्यक्तीची काय रास असू शकते नक्कीच हेच तुम्ही डिसाईड. येस येस. तर द्विस्वभाव रास असल्यामुळे आणि तुम्ही छानपणे आता वर्णन केलं की त्यांचा सतत फोकस बदलत जातो आणि ते एका गोष्टीवरती स्थिर होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट त्यांच्याकडे प्रचंड एक आकर्षण असतं की त्यांना जास्तीत जास्त लोक आपल्याशी बोलतायत किंवा माझ्याशी कम्युनिकेट करतात, मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. हे आकर्षण असल्यामुळे ते सतत नवीन नवीन मैत्री करत असतात आणि प्रेमासाठी ते खूप आसुसलेले असतात. त्याच्यामुळे ते सतत कोणतरी पार्टनर शोधत असतात आणि या पार्टनर शोधण्यामध्ये त्यांचा एकच प्रॉब्लेम होतो की जोपर्यंत एखादी गोष्ट त्यांना मिळत नाही तोपर्यंत ती मिळवण्यासाठी त्यांची धडपड चालू असते आणि एकदा का ती मिळाली की मग त्याच्यातला त्यांचा इंटरेस्ट कमी होऊन अजूनच तिसऱ्या ठिकाणी त्यांचे लक्ष जातं. मग या ठिकाणी सर म्हणजे हल्ली जे जेनझी आहे तर एक गर्लफ्रेंड झाली की दुसरी गर्लफ्रेंड झाली की तिसरी, वाईस वर्षा पण असू शकतं. तर ते ह्या राशीमध्ये येऊ शकतात का? हो येऊच शकतं. कारण ही रास जी आहे ती 3 नक्षत्रांपासून बनते, मृगशीर्ष, आर्द्रा आणि पुनर्वसू. तर मृगशीर्ष म्हणजे हरणाचं शीर्ष म्हणजे हरणाचं डोकं. तर हरण जसं चंचल असतं तशी चंचलता आपल्याला या नक्षत्राच्या जातकांमध्ये आढळते. त्याला एकदा वाटतं की इथलं गवत चरावं, हे छान हिरवं लुसलुशीत वाटतंय, मग थोडं चरल्यावरती तो दुसरीकडे जातो आणि तिकडचं गवत चरायला लागतो. तर हे मृगशीर्ष नक्षत्रातले गुण आपल्याला मिथुन राशीमध्ये पाहावयास मिळतात. तसंच हे फॉस्फरस मध्ये अडल्ट्रस नावाचं एक रुब्रिक आहे की बाबा स्वतःची पत्नी असताना देखील दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवणे. अडल्ट्रस आम्ही ऍज अ होमिओपॅथी म्हणून असा अर्थ घेतो की एका डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे पण त्याचबरोबर ते दुसऱ्या डॉक्टरची पण ट्रीटमेंट चालू असते, पण त्या दुसऱ्या डॉक्टरला कळून देत नाही की माझी ट्रीटमेंट ह्या डॉक्टरकडे चालू आहे म्हणून. मग ऍट द सेम टाइम मग ते तिसऱ्या डॉक्टरकडे जातात. उदाहरणार्थ समजा त्यांचा गुडघा दुखत असेल तर ते अगोदर ऑर्थोपेडिक डॉक्टरांना दाखवतात. त्यांना कोणीतरी सांगतं की हा जो गुडघा आहे हा आयुर्वेदने बरा होऊ शकतो. मग आयुर्वेद डॉक्टरकडे जातात. मग त्यांना कोणतरी सांगतं की तिकडे अॅक्युपंक्चरने बरं होतं. मग अॅक्युपंक्चरची ट्रीटमेंट घेत राहतात. मग त्यांना असं कोणतरी सांगतं की ह्याच्यातून पूर्णपणे बरं व्हायचं असेल तर तुम्ही होमिओपॅथी घेतलं पाहिजे, तर होमिओपॅथी पण घेतात. ऍट द सेम टाइम ते सगळ्या गोष्टी एकाच वेळी त्या करत राहतात, पण कोणाची कोणाला कानोकान खबर पण नसते. पण ज्यावेळी एवढं सगळं करून पण त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाहीत आणि अशी परिस्थिती येते की फ्रीज म्हणजे सीज झालंय की आता ह्याच्यातून मला कोणीच बाहेर काढू शकत नाही, त्यावेळी ते हेल्पलेस होतात आणि मग त्यांचं जे खरं कारण आहे किंवा कुठे कुठे ट्रीटमेंट चालू आहे त्या ठिकाणच्या गोष्टी मग त्या ओपन करायला लागतात. सर मृगशीर्ष नक्षत्राचे गुण तुम्ही आता सांगितलेत ते परफेक्ट आहेत आणि तुम्ही जे फ्रीज म्हटलात ते या राशीमध्ये जे दुसरं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र तिथे येऊन ते फ्रीज होतात आणि आर्द्रा म्हणजे ओलं होणं किंवा डोळे पाणावणं. तर मग हे लोक रडायला लागतात, मग त्यांना दुःख अनावर होतं आणि मग त्यांचा बांध फुटतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते सगळं सांगायला सुरुवात करतात. तर हे आर्द्र होणं किंवा अचानकपणे डोळ्यात टचकन पाणी येतं. खास करून मिथुन राशीच्या मुलींना तुम्ही ऑब्झर्व कराल
तर बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि खूप अशा हळव्या आणि कवी मनाचे असं आपण त्यांना म्हणू शकतो की अशी व्यक्तिमत्व या मिथुन राशीमध्ये पाहावयास मिळतात. पण त्या ऍट द सेम टाइम इंटेलिजंट आणि नेऊ पण असतात, म्हणजे तितक्याच हुशार आणि तितक्याच त्या भोळ्या पण असतात. होय सर, मिथुन रास मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बुद्धी तत्वाची पण रास आहे, वायू तत्व आहे, त्याच्यामुळे बुद्धी पण सुरुवाती बुद्धी असल्यामुळे ते लगेचच त्यांच्या जो विश्वास आहे तो शेकी होतो, म्हणजे ते तेवढे कॉन्फिडंट नसतात आणि मग ते शेक झाला की मग त्यांना दुःख रडायला येतं, असं त्यांच्यामध्ये मिश्र भाव तुम्हाला बघायला मिळतात. इंटेलिजंट बट नेव दॅट इज फॉस्फरस. तर ही रेमेडी आणि ही रास माझ्या मते एकदम मिळती जुळती आहे. तर मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे एकदा ते मृगशीर्ष म्हणजे चंचलतेने इकडे तिकडे निर्णय बदलतात, तिकडे जातात, अनेक ठिकाणी कन्सल्ट करतात, त्याच्यानंतर मग एका जागी थिजून जातात आणि मग ते आर्द्र होतात म्हणजे रडतात किंवा दुःख व्यक्त करतात आणि नंतर त्यांचं जे तिसरं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र, ते अतिशय ताकदीचं नक्षत्र असल्यामुळे कितीही ते खोलात गेले किंवा कितीही गर्तेत गेले तरी ते पुन्हा फिनिक्स सारखे उभारी घेतात. दॅट इज पुनर्वसू म्हणजे पुन्हा वसणं, म्हणजे एखादं जर गाव नष्ट झालं तर ते त्याच्यापेक्षा पूर्वीपेक्षा ताकदीने ते गाव पुन्हा वसतं, ते नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. अच्छा, म्हणजे त्यांच्यात एक बॉयन्सी असते, बॉयन्सी अल्टरनेटिव्ह डिस्पेअर. म्हणजे एखादी गोष्ट घडते त्यावेळी ते पूर्ण निराशेमध्ये जातात, पण त्या निराशेतून पुन्हा ते बाहेर येऊ शकतात. तर अशी जी रास आहे ती मिथुन रास आहे. आणि त्यामुळे मिथुन राशीचा जरी प्रेमभंग झाला तरी थोडा वेळ रडून ते दुःख विसरतात आणि नंतर ते त्याच्यातनं लवकर बाहेर येऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी नॅट्रमोर ही रेमेडी कट, इग्निशिया रेमेडी कट, फॉस्फरिक ऍसिड रेमेडी कट, म्हणजे ज्या दुःख प्रेमभंगामुळे होतं आणि त्याच्यामध्येच त्या सतत पडून असतात अशा ज्या रेमेडीज आहेत त्या कट. पण या ठिकाणी फॉस्फरसचा आपण नक्की विचार करू शकतो की ज्यावेळी एखादी दुसरी आकर्षित गोष्ट त्यांना मिळाली किंवा आकर्षित व्यक्ती मिळाली तर पहिल्या गोष्टीला ते इझिली विसरू शकतात आणि दुसऱ्या व्यक्तीकडे ते इझिली रिलेशन्स ते प्रस्थापित करू शकतात. होय सर, कारण मिथुन रास ही थोडी व्यवहारी पण असते, बुधाची रास असल्यामुळे त्याच्यामध्ये एक व्यवहार आणि एक प्रकारचा नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस या गोष्टी पण येतात. त्याच्यामुळे फार काळ ते दुःख करत बसून स्वतःचं फार नुकसान करून अनलेस अँड अंटिल इतर पत्रिकेतले ग्रहयोग तसे नसतील तर मिथुन रास त्याच्यातनं लवकर स्वतःला बाहेर काढू शकते. इथे एक फॉस्फरसचा खूप महत्वाचा रुब्रिक आहे ज्याच्यात फक्त फॉस्फरस आहे, ती म्हणजे डेल्युजन ही इज डुईंग बिझनेस आणि सेकंड डेल्युजन बिझनेस इज सक्सेसफुल. म्हणजे जर मी बिझनेस केला, जर मी व्यवहार केला मग तो प्रेमाचा असला तरी तो सक्सेसफुलच असतो. पण ह्याच्यात व्यवहार महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला आपण बोलतो की प्रेमामध्ये व्यवहार नसतो, प्रेम हे प्रेम असतं, पण फॉस्फरस व्यक्तीसाठी जर त्याच्यात जर व्यवहार असेल तरच तो सक्सेस आहे असं यांचं मानणं असतं. आणि त्यांना प्रेम जसं पाहिजे असतं तसंच त्यांना सहवास पाहिजे असतो, कोणाशी तरी त्यांना सतत बोलायला पाहिजे असतं. त्यामुळे ते नव्या नव्या ओळखी करणं किंवा त्यांचा मी मगाशी सांगितल्याचा विनोदी स्वभाव असतो, त्याच्यामुळे अशी लोक खूप पॉप्युलर होतात. पिकनिकला आणि सहलीला त्यांना फार डिमांड असतो, कारण सगळ्यांना स्वतःशी जोडून ठेवणं, छोटे छोटे विनोद करणं, चुटकुले सांगणं आणि सगळ्यांना हसवणं ही त्यांच्याकडे कला असल्यामुळे मिथुन रास तशी लोकांमध्ये फार प्रचलित आणि प्रिय असतात. ऍक्च्युली ज्यावेळी माझ्याकडे पेशंट येतो, ऍज अ होमिओपॅथ आम्ही केस टेकिंग घेतो, त्यांना विचारतो तुमचा मूळ स्वभाव काय. त्यावेळी काही लोक सांगतात डॉक्टर मला घेतल्याशिवाय लोक पिकनिकलाच जात नाही, कारण की मी नसेल तर एखादा कार्यक्रम होऊ शकत नाही हे लोकांना माहिती आहे. तर अशा लोकांना आम्ही डायरेक्टली फॉस्फरस रेमेडी देतो आणि ती 100% हिट होते. ते जसे विनोदी असतात तसेच त्यांना स्वतःच्या लिमिट्सच्या पण मिथुन राशीला कल्पना असते की मी एक लिमिटच्या बाहेर गोष्टी नाही करू शकत, त्यामुळे ते अंगाबाहेर कुठली गोष्ट करत नाहीत. फार हुशार असल्यामुळे आपल्याला झेपेल एवढ्याच गोष्टी ते सहजपणे करतात आणि त्याच्यामुळे हे व्यवसायात सुद्धा सक्सेसफुल होऊ शकतात. अच्छा, म्हणजे ज्या व्यवसायामध्ये कुठलीही गोष्ट करतात तिकडे फक्त व्यवहारच पाहतात, म्हणजे अशा काही जमाती अख्ख्या जगामध्ये आहेत ज्या व्यवसायामध्ये प्रचंड पुढारलेल्या आहेत. व्यवसाय करावा ते ह्यांनीच करावा, कारण की त्यांना माहिती आहे की व्यवसायामध्ये जर मी व्यवसाय केला, जर मी व्यवहार केला तरच मी सक्सेसफुल होऊ शकतो. तसंच फॉस्फरसचा एक गुणधर्म असतो की गरज सरो आणि वैद्य मरो,
जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला पूर्ण चिटकून राहतील, तसं जे काय आहे ते लांबून चालून सगळं करतील. पण एकदा का त्यांची गरज संपली की तू तेरे रास्ते में मेरे रास्ते, तू कोण हे विचारत देखील नाही. हे फॉस्फरसचा गुणधर्म आहे. असाच गुणधर्म सर मिथुनचा असू शकतो का? अगदी पूर्णपणे नाही, पण बरोबर काही अंशी असा स्वभाव त्यांचा असू शकतो. मुळात माणसं जोडणं ही त्यांची कला असल्यामुळे पटकन ते असे तू कोण मी कोण करत नाहीत, परंतु व्यवहार नक्कीच बघतात. म्हणजे जर माझा फार इथे फायदा होत नसेल तर मी तिकडून फार स्वतःला लांब ठेवू शकतोय, एवढं ते नक्कीच करतात. आणि दुसरं एक, त्यांना सतत एक्सप्रेस व्हायला कोणतरी लागतं, त्याच्यामुळे ती माणसं अशी पटापट तोडत नाहीत. ते काही माणसं एक्सप्रेशन करण्यासाठी किंवा स्वतःला व्यक्त होण्यासाठी स्वतःबरोबर नेहमीच ठेवत असतात. म्हणजे ऍक्च्युअल जसं सर मिथुन राशीचा प्रॉब्लेम सांगताय तसाच फॉस्फरसचा पण प्रॉब्लेम असतो की ते एकटे राहू शकत नाही, एकटे राहण्याची त्यांना भीती असते. त्यात एक रुब्रिक आहे, डिव्हिजन ही इज इन अ डिस्टंट आयलंड, म्हणजे ते कुठेतरी दुसऱ्या बेटावर आहेत असं त्यांना नेहमी फील होत असतं. आणि म्हणून त्यांना एकटेपणाची ती भीती आहे. ते एकटेपण दूर होण्यासाठी त्यांना माणसांची गरज असते. आणि माणसं कशी जोडू शकतात तर प्रेमाने आणि कम्युनिकेशनने. आणि म्हणून हे जे दोन गुणधर्म आहेत, प्रेम आणि कम्युनिकेशन, हे फॉस्फरसचा मूळ गाभा आहे. सर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना मिथुन राशीच्या जातकांना स्वतःच्या क्षमताची पूर्णपणे कल्पना असते. त्यामुळे ते त्यांना माहिती असतं की मी काही गोष्टी ताकदीने नाही जिंकू शकत, मग तिथे ते बुद्धी वापरतात. विनोदाने मी नेहमी सांगतो की एखादी ट्रेन चाललेली आहे आणि भरपूर लोक रश आहे, गर्दी आहे, तेव्हा जो मच्छी का पाणी करत जो आतमध्ये ओरडत शिरतो तो मिथुन राशीचा असतो जातक. आणि सगळ्यांना जर बुक्के मारून आत जात असेल तो कधी सिंह राशीचा असू शकतो. नक्कीच, सिंहराज ताकद आणि मिथुन राज बुद्धीने. आणि जसं हा एक उदाहरण सांगितलं, जसं मी मगाशी सांगितलेलं की कधी कधी त्यांची बुद्धिमत्ता त्या लिमिटपर्यंत पोहोचत जेव्हा नाही तेव्हा ते मग फेकमफेक किंवा थोडीशी मॅनिप्युलेशन करू शकतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एका भूगोलाच्या परीक्षेमध्ये पेपर असतो की केरळमध्ये अस्थिदंताच्या वस्तू जास्ती विक्रीला का असतात. तर त्या मिथुन राशीचाच मुलगा असेल, त्यांनी उत्तर लिहिलेलं होतं की केरळची जमीन ही काळी कसदार असते, केरळमध्ये भरपूर पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे अस्थिदंताचं पीक उदंड येतं. एकदाचा विषय तो पूर्ण करायचा, मग ते मला समजतंय नाही समजले त्याच्याकडे बघायचं नाही, बिनधास्त. पण त्याच्या ह्या गुणामुळे मिथुन राशीचे जे जातक आहेत ते चांगले सेल्समन असू शकतात. ओके, म्हणजे कुठलीही गाडी घ्यायची असेल तर कार सेल्स पर्सन जो असतो तो मिथुन राशीचा असायला हवा. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जर सेल्स पर्सन ठेवायचा असेल तर सरांच्या म्हणण्यानुसार तो मिथुन राशीचा असायला काहीच हरकत नाही. नक्कीच. अशी हलकी फुलकी आणि एक विनोदी असलेली, बुद्धिमान अशी आणि अतिशय सुंदर आणि नाजूक अशी ही रास आहे आणि हळव्या मनाची आहे. तर मला वाटतं राशीचक्रामध्ये ही खूप हळवी आणि नाजूक अशी रास आहे. सर आपल्या चॅनलवर आले, त्यांनी मिथुन राशीबद्दल आपल्याला विस्तृतपणे माहिती दिली आणि मिथुन रास आणि होमिओपॅथी, एस्पेशली फॉस्फरस ही रेमेडी किती कनेक्टेड आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहिलं. सर तुम्ही आमच्या चॅनलवर आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.